नमस्ते आणि गुड मॉर्निंग माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. कालच्या तासाला आपण प्रश्न दुसरा अ ब क याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली होती. प्रश्न दुसरा क याच्यामध्ये आपण शेवटच्या काही मिनिटांमध्ये तो प्रश्न पाहिलेला होता. सत्य की असत्य ते ओळखा. 2 गुणांचा प्रश्न असतो आणि तो 2 गुणांचा प्रश्न आपण काल लिहून घेतलेला होता. तुम्ही घेतला असेल. आता यानंतर प्रश्न तिसरा अ खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. खालील ओळीतील पहा. प्रश्न तिसरा अ आपल्याला कवितेतील काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या कवितेतील ओळीतील जो भाव आहे म्हणजे कवीनं जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण काय करायचंय लिहायचं आहे. खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दात लिहायचंय ते. खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहायचंय. तुमच्या शब्दात लिहायचंय. तुमच्या शब्दात लिहा अशा प्रकारचा प्रश्न आहे. खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा अशा प्रकारचा प्रश्न आहे. कोणतेही 2 प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. एकूण गुण आहेत 4. म्हणजे प्रत्येक ओळीला 2 गुण दिलेले आहेत पहा. आता या ठिकाणी मी लिहून देतोय, तुम्ही लिहून घ्यायचं आहे पहा. क्षणी धरणीला गलबत टेकवा. आता वास्तविक पाहता आपल्याला ही काय अभ्यासात कविता नाहीये तरी सुद्धा आपण उत्तर लिहायला काय हरकत नाही. कवितेचे गायन जे आहे त्या गायनामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे किंवा गायन आपण घेतलेलं आहे. क्षणी धरणीला गलबत टेकवा. क्षणी धरणीला गलबत म्हणजे जहाज किंवा नाव. क्षणी धरणीला गलबत टेकवा. गलबत छोट जे नाव असते त्याला गलबत असं म्हटलं जातं. गलबत टेकवा. एकूण 3 आकडे दिलेले आहेत किंवा 3 प्रश्न दिलेले आहेत. 3 प्रश्नांपैकी फक्त 2 आपण त्या 2 प्रश्नांची उत्तर काय करायचे व्यवस्थितरित्या लिहायची आहेत. दुसरा व्यवस्थित लिहायचं आहे उत्तर याचं. क्षणी धरणीला गलबत टेकवा. गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. ही जी कविता आहे या कवितेवरील हा प्रश्न आहे किंवा ही ओळ आहे आणि त्या ओळीचा भावार्थ आपल्याला काय आहे ते लिहायला सांगितलेलं आहे. सोपं आहे, काही अवघड नाही. क्षणी म्हणजे काही क्षणासाठी. धरणीला म्हणजे जमिनीला. धरणीला म्हणजे जमिनीला. गलबत टेकवा. गलबत म्हणजे जहाज किंवा छोटीशी नाव, त्याला गलबत असं म्हटलं जातं. दुसरा प्रश्न पहा. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत. माझ्या भाषेचे अमृत माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. प्राशेल तो भाग्यवंत. भाग्यवंत म्हणजे नशीबवान. माझ्या भाषेचे अमृत म्हणजे माझ्या भाषेची गोडी इतकी सुंदर आहे की जो कोणी तो अमृत प्याईल. अमृत प्यायल्यानंतर माणूस अमर राहतो, त्याला मृत्यू येत नाही असं म्हटलं जातं. मग माझी जी भाषा आहे ती अमृतासारखीच भाषा आहे. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंत. तिचा नाही दुजा भाव. तिचा नाही दुजा भाव. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. असो कोणताही पंथ. असो कोणताही
पंत. या ज्या 4 ओळी आहेत, या 4 ओळीचा भावार्थ आपण काय करायचं आहे, लिहायचं आहे. इथं उत्तर लिहायचं आहे, व्यवस्थितरित्या उत्तर लिहायचं आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. आपल्याला माहित आहे, बालकवी त्र्यंबक बापूंची ठोंबरे यांची ही कविता आहे. या कवितेतल्या या 2 ओळी आहेत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. श्रावण मासी, श्रावण मासी हर्ष मानसी. हर्ष म्हणजे आनंद, मानसी म्हणजे मनात, मानसी. हिरवळ दाटे चोहीकडे, हिरवळ दाटे दाटे चोहीकडे, हिरवळ दाटे चोहीकडे पहा. या ओळीचा अर्थ, श्रावण मासी, श्रावण मासी, मासी म्हणजे महिन्यामध्ये, श्रावणाच्या महिन्यामध्ये हर्ष मनात मावत नसतोय, इतका हर्ष झालेला असतो, म्हणजे आनंदी मन असतं आपल्या सर्वांचं. आणि त्या काळामध्ये हिरवळ सगळीकडे काय झालेली असते, वाढलेली असते. हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर फिरती, क्षणात येते, क्षणात येते सरसर शिरवे, सरसर शिरवे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, क्षणात फिरून ऊन पडे, ऊन पडे. ऊन पावसाची सारखी काय केली असते, जाळी विणली जात असते या वातावरणामध्ये. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. पाऊस येतो, लगेच थांबतो, ऊन पडतं, परत पाऊस येतो, ऊन पडतो, ऊन पडतं, पाऊस थांबतो. म्हणजे पावसाचा पाठ शिवणीचा खेळ याच्यामध्ये चालू असतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा अ. त्यानंतर प्रश्न तिसरा ब. प्रश्न तिसरा ब प्रश्न तिसरा ब पहा. चौकटी पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न येतोय आपल्याला. चौकटी पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न येतोय. पहा, पहिला आकडा आहे पहा. किती गुणांचा हा प्रश्न आहे? 2 गुणांचा आहे. एकूण 2 गुणांचा आहे. एक गुण आहे याच्यासाठी. श्रावण मासी कवितेत आलेल्या फुलांची 2 नावं लिहायचे. श्रावण मासी, श्रावण मासी, श्रावण मासी कवितेत, कवितेत आलेल्या फुलांची नावे. अशा प्रकारे 2 आपण काय करायचे, नावं लिहायचे. इथे एक आणि इथे एक, अशा प्रकारे. अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यातला दुसरा आकडा आपण पाहूया. व्यवस्थित लिहून घ्यायचंय सर्वांनी, अगदी काळजीपूर्वक लिहायचंय. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या लिहायची आहेत. आपल्या भाषेमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची. प्रश्नांची उत्तरं ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहायची. आता या ठिकाणी दुसरा आकडा पहा. कोकणाची वैशिष्ट्ये, कोकणाची वैशिष्ट्ये.
या कवितेवरचा वास्तविक पाहता प्रश्न येणार नाही, परंतु उत्तर आपण लिहायला काही हरकत नाही. तर या ठिकाणी जवळजवळ किती वैशिष्ट्ये सांगितली आहे? 2, 3 आणि 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ती 4 वैशिष्ट्ये आपण काय करायचे? व्यवस्थितरित्या लिहायचे आहेत. पहा या चौकोनामध्ये 1, 2, 3 आणि 4 काय काय चौकोनाची वैशिष्ट्ये आहेत हे आपण काय करायचं आहे? लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न तिसरा क. प्रश्न तिसरा क. हा प्रश्न हे किती मार्काचा आहे? जवळजवळ 3 गुणांचा आहे. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. एकूण 3 गुण आहेत पायाला. एकूण किती गुण आहेत? 3 गुण आहेत. अगट बगट. या ठिकाणी अगट आणि या ठिकाणी बगट असे 2 गट आहेत. या 2 गटांपैकी 2 गटामध्ये प्रश्न आहे. 2 गटामधल्या ज्या जोड्या आहेत त्या अगदी बरोबर लावायचा आपण काय करायचंय? प्रयत्न करायचा आहे. बरोबर लावायचे आहेत. तर पाहूया अ गटामध्ये. पहा गाणी गात फिरणारा. गाणी गात फिरणारा. गात फिरणारा. गाणी गात फिरणारा. कोणत्याही पंथाबाबत मराठी भाषा करीत नाही. दुसरा पहा. कोणत्याही पंथाबद्दल मराठी भाषा करत नाही. आणि तिसरा आकडा पहा. गोमूचे माहेर. गोमूचे माहेर. गोमूचे माहेर. आता ब गटामध्ये उत्तर पहा. 1 कोकण. 2 गोप आणि 3 दुजाभाव. तर याच्या समोर जी जोडी बरोबर आहे ती लिहायची आहे. उत्तर पहा. गाणी गात फिरणारा कोण? गोप. कोणत्याही पंथाबद्दल मराठी भाषा करत नाही. दुजाभाव करत नाही मराठी भाषा. गोमूचे माहेर कोकणात आहे. गोमू माहेरला जाते हो नाकवा. तर प्रिय विद्यार्थिनींनो, आजच्या या तासाला आपण या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यातल्या क पर्यंत आपण आलेलो आहोत. यानंतर पुढचा जो अभ्यासक्रम आहे किंवा पुढची प्रश्नपत्रिका पुढच्या तासाला आपण या ठिकाणी घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.